नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट बाही कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही बाही तर कट करता, पण बाहीची जी कॅप हाईट असते ती तुम्हाला परफेक्ट कट करता येत नाही। त्यामुळे काय होतं की जे बाही आहे त्या बाहीच्या मागच्या साईडला समोरच्या साईडला चोळ निर्माण होतो, म्हणजे चुन्या पडल्यासारखे तिथे होते। तर तो प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर मैत्रिणींनो, बाही कट करत असताना सर्वप्रथम जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपल्याला मोजून घ्यायचा आहे। म्हणजे तो ब्लाऊज 36 साईजचा आहे का 38चा आहे का 28चा आहे ते पहिले तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। तर बघा, हा ब्लाऊज मी घेतलेला आहे। तर हा ब्लाऊज मी उलटा केलेला आहे आणि व्यवस्थित आता आपण हे मोजून घेणार आहोत। तर एका मुंड्याच्या खालून दुसऱ्या मुंड्यापर्यंत आपल्याला असे मोजून घ्यायचं आहे। तर बघा, हे माप आहे 18 साईज। 18चे आपल्याला दुप्पट करायचे आहे, म्हणजे 18 दुने 36, 36 साईजच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। तर बाही सुद्धा आपल्याला 36 साईजच्या मापाची कट करायची आहे। तर बाही कट करत असताना सर्वप्रथम आपल्याला घडी घालावी लागते। तर बघा, हा ब्लाऊज आता आपण बाजूला ठेवून घेणार आहोत। घडी कशी घालायची बघा, हा आपला ब्लाऊज असतो दुहेरी। बघा, दुहेरी ब्लाऊज आहे। आता ही जेव्हा आपण घडी टाकू त्यावेळेस आपल्या दोन बाह्या ह्या तयार होणार आहेत। तर घडी ही कितीची टाकायची त्यासाठी काय करायचं आहे, एक फॉर्म्युला आहे। आता समजा 36 साईज आहे, तर 36 साईजला आपल्याला 4ने भाग द्यायचा आहे। 36ला 4ने भाग दिल्यावर भाग येतो 9, 9 चूक 36, म्हणजे आपल्याला जी घडी टाकायची आहे ती 36 साईजची टाकायची आहे। तर बघा, इथे घडी मी टाकलेली आहे। आता ही घडी आपल्याला मोजून घ्यायची आहे। 9 आली का तर नाही, बघा व्यवस्थित करून घ्यायची आहे। बाहीची घडी ही 9 इंच परफेक्ट आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बाही लांबीला किती आहे ते मोजून घ्यायचं आहे। तर बघा, ही बाही छोटी आहे, तर कस्टमरनी मला ही बाही लांब ठेवायची सांगितलेली आहे। तर ही बाही बघा 5.5 इंच आहे, तर आपल्याला 6.5 इंचाची बाही तयार कस्टमरनी सांगितलेली आहे। तर 6.5 इंचाची बाही जर आपल्याला तयार करायची आहे तर त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची आहे। अर्धा इंच कशासाठी बघा, पाव इंच या साईडने शिलाईमध्ये जाणार आहे आणि पाव इंच या साईडने शिलाईमध्ये जाणार आहे। आणि तुम्हाला जर शिलाईमध्ये कपडा जास्त घ्यावा लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून शिलाई ठेवायची आहे। तर मी इथे पाव इंचच वाढून घेणार आहे। पाव इंच या साईडला, पाव इंच या साईडला, म्हणजे अर्धा इंच वाढून घेणार आहे। तर 7 इंचाची बाही आपल्याला तयार ठेवायची आहे, तर अर्धा इंच वाढवल्यावर 7.5 इंच आपण असे मोजून घेणार आहोत। तर बघा, 7.5 इंच, तर 7.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। बघा, 7.5 इंच। आता हा बॉक्स आपण तयार केलेला आहे। आता बघा, 36 साईजच्या मापाची बाही आहे। बाहीची उंची 7 इंच आहे, तर कॅप हाईट 7 इंच बाहीसाठी आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। तेव्हाच तुमची बाही ही परफेक्ट बसेल, बाहीच्या इथे चुन्या येणार नाही आणि ही जी बाही आहे ती वर खेचल्यासारखी कशीच होणार नाही, बरोबर दंडामध्ये तुमची बाही चापून चोपून बसेल। तर बघा, इथे आता मी कॅप हाईट 3 इंच घेणार आहे। कॅप हाईट म्हणजे बघा, इथून जे आपण घेत असतो, तर बघा इथे कॅप हाईट मी 3 इंच घेणार आहे। बघा, इथे 3 इंच आपल्याला मोजून घ्यायची आहे। बघा, 3 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आणि खालून शिलाई मार्जिनसाठी तुम्हाला 1 इंच लागत असेल तर 1 इंच, 1.5 इंच लागत असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन जितकी तुम्हाला ठेवायची आहे तितकी इथे सोडायची आहे। तर मी 1 इंच सोडणार आहे। शिलाईमध्ये जर तुम्ही जागा जास्त सोडली तर फिनिशिंग ब्लाऊजला व्यवस्थित येत नाही। तर इथे 1 इंच मी शिलाई मार्जिनसाठी सोडलेली आहे। आता काय करायचं, बाही ही परफेक्ट येण्यासाठी हे बाहीचा मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी असे ठेवून पूर्ण मोजून घेत आहे। तर ही 9 इंच आलेली आहे, 9। तर बघा, जो आपण आकार देणार आहे तो आकार सुद्धा इथपर्यंत 9 इंच आला पाहिजे। तर बघा, ही आहे शिलाई मार्जिनसाठी जागा। आता काय करायचं आहे, इथून आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे। तर बघा, इथे मी निम्मा भाग केलेला आहे आणि
इथून असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा. आता आतला आकार देण्यासाठी आपल्याला इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. 1.5 इंच इथे मार्किंग केल्यावर जे इथे शिलाई मार्जिन आहे तिथून 1 इंचावर मार्किंग करायची आहे बघा. इथून 1 इंचावर आणि वरतून 1 इंचावर, वरतून 1 इंचावर आणि शिलाई मार्जिनचे तिथून 1 इंचावर. तर बघा आता हा आकार असा देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार आता असा आलेला आहे, इथून असा बघा. आणि बाहेरचा आकार देण्यासाठी तुम्ही याचा मध्य काढून इथे घ्यायचा आहे, याचाही मध्य काढून इथे घ्यायचा आहे आणि इथून व्यवस्थित हा आकार द्यायचा आहे. तर हा झालेला आहे बाहीचा आकार. आता दंड मोजून घ्यायचा आहे बघा. इथे दंड आहे 6 इंच. तर बघा 6 इंचाचा दंड आणि 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायची असेल तर खाली मी 1.5 इंच ठेवते. तर बघा ही झाली शिलाई मार्जिन. अशी मार्किंग ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बाहीचा आकार दिलेला आहे. तर बघा इथे मासोळीसारखा असा आकार तयार होतो. आले लक्षात. आणि हे जे मधातले माप आहे ते 1.5 इंच राहिले पाहिजे. अशा पद्धतीने बाहीचा आकार आपण दिलेला आहे. आता ही बाही आपण कट करून घेणार आहोत. तर बघा आता व्यवस्थित बाही कट करत असताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे. तर खूप साऱ्या मैत्रिणी काय करतात, घाई गडबडीमध्ये हा जो आतला भाग आहे तो कट करून घेतात आणि दोन्ही बाजू ब्लाऊजचे हे आतल्या साईडचे होतात. त्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम हा बाहेरचा भाग कट करून घ्यायचा आहे. हा बाहेरचा भाग बघा आपण कट करून घेणार आहोत. तर हा बाहेरचा भाग हा कट झालेला आहे. नंतर काय करायचं आहे मैत्रिणींनो, इथे थोडासा असा डॉट मारायचा आहे बघा. कट करायचा आहे थोडंसं. कट केला. आता ही बाही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडकडचे बाह्याचे पल्ले हे कट होणार नाही. आता बघा ही साईड आपल्याला कट करायची आहे, म्हणजे हे दोनच पल्ले कट होतील. तर बघा आता ही साईड मी कट करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने मी बाही कट करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर बाही कट करायची असेल तर याच पद्धतीने बाही कट करायची आहे. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. ब्लाऊज शिकत असताना, शिवत असताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि ज्यांना कुणाला शिवण क्लास शिकायचे आहे त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर आपले शिवण क्लासचे व्हिडिओ हे चालू होणार आहे. त्यामध्ये अगदी बारकाईने शिवण क्लास शिकवण्यात येईल. धन्यवाद.